ठाण्यातील माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे। तुम्हाला 15 दिवसानंतर मानपाड्यामध्ये राहायचं आहे ना, असा उल्लेख असलेली ही ऑडिओ क्लिप आहे। दरम्यान मीनाक्षी शिंदे यांनी ऑडिओ क्लिप संदर्भातील आरोप फेटाळले आहेत। शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या आणि ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। या ऑडिओ क्लिपमध्ये मीनाक्षी शिंदे एका कार्यकर्त्याला फोन करून धमकावतायत। तो फालतू मेसेज बोगस अकाउंट खोलून यांच्या दम नाही तर हे लोकांनी कशाला करायचं। मी आज जर पोरं पाठवली त्याच्या घरात तर काय राहील रे त्याची इज्जत। मला काय माहितीच नाही मीनांटी, मी 5 दिवस झाले ऍडमिट होतो। दुसऱ्या दिवशी आलो, ऑर्डरला गेलो। मलाच बरं नाही, माहिती का, मी कामावरती पण जात नाही। मी आता थोडं बाहेर आलो। तू पण आता येत नाही, ऐक ना, तू पण येत नाही, ऐक ना, त्याच्या आईला फोन कर, त्याच्या बहिणीला फोन कर। मी आता उद्यापासून असं चालू करेल की बायका घरात पाठवून मारायला लावेल मी त्याला। काय मी काय असं बोलून घेतो मीनांटी, काय ते पेकाकडून काय चालते। ठाण्यात मीनाक्षी शिंदेंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचेच भूषण भोईर यांनी बंडखोरी केली आहे। भूषण भोईर हे आगरी समाजाचे असून ते अपक्ष निवडणूक लढवत आहेत। कथित व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये मीनाक्षी शिंदे आगरी समाजाविषयी आक्षेपार्ह भाषेत बोलताना दिसतायत। फालतूगिरी आहे बघ ना, तो आनंद भोईर तो जो करतोय तो दुसऱ्यांच्या बायकांच्या घरात जाऊन झोपतो आणि मग रस्त्यावर त्याला मारतात सगळेजण। त्याची लायकी काढलेली आणि आता त्याला एवढा पुळका आलेला आहे दुसऱ्यांचा, तर त्याचं पण वाट लावायला मला टाइम नाही लागणार। आता काहीच बोलत नाही, ते आगरी एका घुसलेली आहे ना, त्यांची कशी काय वाजवायची ती मी वाजवणार आहे। नाही मी भेटतो, मी अण्णाला पण सांगितलं, कारण की आलिशा पण बोलली ना पांड्याच्या तेवढी चरबी का आली, तो काय एवढा उडतोय। दरम्यान या ऑडिओ क्लिपशी माझा काहीच संबंध नाही असं स्पष्टीकरण मीनाक्षी शिंदे यांनी दिलंय। एआय द्वारे ही क्लिप तयार केली असं त्यांचं म्हणणं आहे। ही जी लोक सोडलेली आहेत, जे आता विरोधक उभे आहेत, ज्या माझ्या पॅनलला ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत, त्यांना माहिती आहे की ते निवडून येऊ शकत नाही आणि त्यामुळे मला खाली पाडण्यासाठी अशा प्रकारचे काहीतरी एआयचे व्हिडिओ, काहीतरी मॉर्फ केलेले ऑडिओ असं टाकून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। मला आता कुठल्याही गोष्टीत स्पष्टीकरण द्यायचं नाही। मी केस केलेली आहे त्यांच्यावरती। जे कोणी असतील पोलीस त्यांना बोलवतील, चौकशी करतील आणि जर या खरंच घडलेल्या असतील तर त्याच्यावरती योग्य ती कारवाई पोलीस करतील। आता त्यांनी अशा प्रकारे व्हिडिओ टाकून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत की आगरी समाजाला मी काहीतरी बोललीये आणि त्यामार्फत ते समाजाला एकत्र करून काहीतरी मोर्चा आणायचा किंवा मग बड्या नेत्यांच्या मार्फत काहीतरी इथे घडवायचं, असं त्यांचं राजकारण चालू